मला देवेंद्रजी फडणवीस बोलतायत तर त्यांची माहिती चुकी असल्याचं हनुमंत पवार यांचा दावा आहे। बरं, दुसरीकडे छात्रों की गूंजच्या माध्यमातून नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न केला जातोय असं तुम्हाला देखील वाटतं? आणि जसं आवाहन केलं हनुमंत पवार यांनी, कार्यक्रमाला पाठवणार आपण? माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक उल्लेख केला या सगळ्या विषयी बोलताना की सगळ्या आमच्याच कन्या आहेत, आमच्याच मुली आहेत। त्यामुळं माझे मित्र हनुमंतराव पवार यांना मला इतकंच सांगायचं आहे की हनुमंतजी, या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये आत्ता आपण कुठं जाहिरात दिली होती का किंवा कुठे आवाहन केलं होतं का की रजिस्ट्रेशन करा? तसं काय असेल तर ते दाखवा। निश्चितपणे तसं जर आपल्याला इमिजिएट लगेच दाखवता आलं तर आम्ही तसं समजू की आपण म्हणताय तसं आहे। पण राहुल गांधीजी ज्या कार्यक्रमाला येत आहेत तो कार्यक्रम ठोकळेबाज आणि स्क्रिप्टेड आहे हे त्या कार्यक्रमानंतर स्पष्ट झालं। तिथं आम्ही बघितलं, उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, देशानं पाहिलं की काँग्रेसच्या नेत्यांचे जी शाळा आणि महाविद्यालय त्यातलेच विद्यार्थी निवडून घेतले। माझ्या माहितीप्रमाणे त्यांना प्रश्न सांगण्यात आलेलं होतं। त्यांना यामधले जे काही प्रमुख लोक मंचावर येणार होते, प्रश्न विचारणार होते, जे अधिक जवळ जाणार होते आणि त्यांची एक रंगीत तालीम झाली। त्यांना सांगण्यात आलं की बाबा तुम्हाला काय विचारायचं आहे आणि कशा पद्धतीनं बोलायचं आहे। राहता राहिला हनुमंतरावजी, माझा आपल्याला एक आव्हान आहे की राहुल गांधीजी या देशाच्या एका संविधानिक पदावरती आहे। त्यामुळे पुणे पोलिसांना त्यांच्या कार्यक्रमाच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या बाबतीमध्ये निश्चितपणे अधिकार आहेत। पण आपण थोडीशी माहिती घ्या, कदाचित माझी माहिती कमी असेल, आपण अधिकची घ्या, कारण शेवटी तुमच्या पक्षाच्या नेत्यांचा कार्यक्रम आहे। या ठिकाणी पुणे पोलिसांनी बाह्य सुरक्षेव्यतिरिक्त इतर कुठलेही रिस्ट्रिक्शन्स पुणे पोलिसांचे नव्हते। आपण जे आवाहन करताय ते अतिशय नम्रपणे मी स्वीकारतो, पण मला दाखवा आपण की कुठं या सगळ्यामध्ये एकतरी अशी जाहिरात होती का, एकतरी असं आवाहन होतं का की आमच्या कन्या या ठिकाणी येतील, प्रश्न विचारतील आणि आम्ही कुठं जातो मी आपल्याला सांगतो, जिथे राष्ट्रभक्ती आम्हाला शिकवली जाते त्या ठिकाणी आम्ही निश्चित जातो ना। आम्ही सरसंघचालकांना ऐकायला जातो, आम्ही आमच्या इतर नेत्यांना ऐकायला जातो आणि अतिशय आवडीनं ऐकायला जातो। या निमित्तानं मला फक्त इतकंच सांगायचं आहे की आपल्याला पूर्णपणे एक गोष्ट या ठिकाणी दिसते विशालजी की विद्यार्थ्यांमध्ये अनरेस्ट पसरवून आपला राजकीय अजेंडा साध्य करता येतो का हे सातत्यानं करून पाहण्याचा प्रयत्न देशामधला प्रमुख राजकीय पक्ष करतो आहे। पण माझं एक विनम्र आवाहन असं आहे, विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी उपयोग करू नये, त्यांना त्यांचं करिअर घडवू द्यावं, देशाच्या सेवेसाठी त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊ द्यावं। या सगळ्यामुळं विद्यार्थ्यांच्या एकूण त्यांच्या करिअरला डिस्टर्बन्स राजकीय पक्षांनी करू नये। आपल्या फायद्यासाठी त्यांनी आपलं काम केलं पाहिजे, लोकांमध्ये मुद्द्यांवर गेलं पाहिजे आणि काम करून निवडून आलं पाहिजे। बरं, म्हणजे आवाहनाला प्रति आवाहन तुम्ही यावेळेला करताना दिसताय। मात्र हनुमंत पवार, मला आपल्याला विचारायचं आहे, छात्रों की गूंजच्या माध्यमातून काँग्रेसला नेमकं काय साध्य करायचं आहे? जसं सत्ताधाऱ्यांचा आत्ताच मगाशी आरोप झाला की त्या ठिकाणी येणारे जे विद्यार्थी आहेत त्याचा राजकारणासाठी वापर होऊ शकतो, या शक्यता त्या ठिकाणी फेटाळता येतील का? आणि या छात्रों की गूंजच्या माध्यमातून कुठल्या मुद्द्यांना आपण हात घालणार आहात? विशालजी, मागच्या 12 वर्षामध्ये या देशामध्ये 154 पेपर फुटले। आता ताजा नीटचा पेपर फुटला, सरकारनं